वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईत भाजपाचा अबकी बार 100 पार। मुंबई पालिकेमध्ये 100हून अधिक जागा मिळण्याचा भाजपाला अंदाज आहे। मुंबई मनपासाठी भाजपाच्या अंतर्गत सर्वेत 100+चा अंदाज। भाजपाचा विरोधी पक्षनेत्यांच्या बालेकिल्ल्यावरही आता डोळा आहे। विरोधकांच्या बालेकिल्ल्यात भाजपाची नवी रणनीती आता आखली जाते। ठाकरेंची शिवसेना काँग्रेसच्या वॉर्डामध्ये भाजपाकडून आता चाचपणी सुरू झाली आहे। आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, भाजपकडून सातत्याने अशा प्रकारचे अंतर्गत सर्वे होत असतात आणि या सर्वेक्षणामध्ये आता भाजपला स्पष्ट बहुमत दिसून येत आहे। महायुती म्हणून जर मुंबई महापालिकेत भाजप लढला तर 150हून अधिक ठिकाणी भाजपला सध्या विजय संपादित केल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये एकट्या भाजपलाच 100हून अधिक जागांवरती त्यांच्या उमेदवारांना विजय होत असल्याचं दिसत आहे। विशेष म्हणजे आता सध्याच्या घडीला भाजपचे 82 नगरसेवक मुंबई महापालिकेत आहेत। मात्र काही काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या जागांवरही भाजपला विजय मिळू शकतो, असं एकंदरीत ही सर्वेक्षणातील माहिती आहे। त्यामुळे आता सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर 227 पैकी 150 जागा भाजप मागू शकतं महायुतीमध्ये। या व्यतिरिक्त यापैकी 100हून अधिक जागांवरती भाजपला सहज विजय संपादित करणं शक्य असल्याचं सर्वेक्षणातील माहिती आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये महायुतीमध्ये हे सर्वेक्षणाच्या अहवालावरती, जागा वाटपावरती त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो। नीलम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।